गोष्टी काय होतं की आपण विचार न करता बोलून जातो आणि नंतर आपल्या म्हणजे लक्षात येतं की अरे समोरच्याच्या मनात असं नव्हतं पण आपण असं बोलून गेलो. तर नंदेविषयी प्रत्येक भाऊजाला असंच वाटते की नंदा प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी मागायला येतात आणि त्यांना हवू असते, लालच असते असं सगळ्यांना वाटते. काय काय हातावर असं बोटावर मोजण्यासारख्या ज्या भाऊजाई आहेत का नाही त्या खूप चांगल्या आहेत, पण ज्या असं नंदाला समजतात का नाही त्यांच्यासाठी आजचा माझा व्हिडिओ आहे. तर आईच्या निधनानंतर बहीण काय म्हणते, फोन करते भावाला आणि मला अर्जंट तुला आज भेटायचं आहे, आज मी घरी या लागले आणि मी अचानक या लागले त्याबद्दल सॉरी असं पण म्हणते, पण माझं खूप जास्त महत्त्वाचं काम आहे असं म्हटल्यानंतर भाऊ लगेच आपल्या बायकोला सांगतो की आज माझी बहीण या लागल्या. बरं झालं ती या लागल्या, कारण आईच्या जाण्यानंतर खूप जास्त एकटं एकटं वाटतंय आणि ती आली तर जरा मला बरं वाटेल. भाऊजे म्हणत्या इतक्या अर्जंट या लागल्या म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम पण आहे म्हणा लागल्या, म्हणजे नक्कीच काहीतरी तिच्या मनात शिजत असेल. मग भाऊ म्हणतोय, म्हणजे नवरा तिचा म्हणतोय तिला, असं का तू विचार करायला लागलेस, माझी बहीण असं सहज पण येत असेल. तर माहीत नसतंय काय येत असत्या तरी सुद्धा तिला मनात अशी पाल चुकचुकत्या तिच्या. तर ही म्हणते नाही मला माहिती आहे, असं तुम्ही ना खूप भोळे आहेत त्यामुळं तुम्हाला असं वाटतंय आणि तुमची बहीण खूप चाप्टर आहे, पण आता ह्यावेळी मी असं होऊ देणार नाही. तुम्ही काय बोलत नाही पण मी बोलणार तिला. तुम्ही काय बोलूच नका, माझ्यामध्ये काय बोलूच नका, मी तिला काय सांगायचं ते सांगते. मग बहीण येते, आल्यानंतर बसते वगैरे. तर बहीण परत भाऊजं पण असते आणि भाऊ पण असतो त्यांच्यासमोर म्हणते, मी इतक्या गडबडीत आले, मला खरंच खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी गडबडीत आले आणि आणि मला तुम्हाला ना काहीतरी सांगायचं आईच्या दागिन्याविषयी. मग भाऊजं लगेच म्हणते, थांबा ताई, तुम्ही सांगण्याआधी ना मी तुम्हाला सांगते, तुमच्या आईचे दागिने असे काय खूप जास्त नाही आहेत आणि जितके पण आहेत ते सगळे माझे आहेत, त्याच्यावर माझा अधिकार आहे. बहीण म्हणते, अगं वहिनी काय म्हणा लागलेस हे. हो मी खरं तेच बोलते, तुझ्या जे काय तुमच्या आईचे दागिने आहेत त्याच्यावरती माझा हक्क आहे, कारण तुम्ही गेल्यानंतर मी तुमच्या आईची सगळी सेवा केल्या. तरी पण ननंद आपली बिचारी तिच्या तोंडाकडे बघत असते, काय तिला म्हणजे आश्चर्य वाटते. मग ते सगळं बोलून झाल्यानंतर ननंद म्हणते, वहिनी मी काय बोलणार आहे ते ऐक तर. मग ते बॅगेतनं एक बॉक्स काढते आणि वहिनीच्या हातात देते, म्हणते आईचे दागिने माझ्याजवळ होते, जे की ह्याच्यात आईचं हार आहे आणि हातातल्या बांगड्या आहेत, ते माझ्याजवळच राहिलेलं. अचानक आईचं असं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकले नाही आणि मी आता इथं राहणार नाही आहे, मी जाणार आहे, माझ्या नवऱ्याला विदेशात नोकरी लागल्या त्यामुळं आम्ही दोघं तिकडं शिफ्ट व्हायला लागलो. आईचे दागिने हे तुझे आहेत वहिनी, तुला द्यायसाठी मी एवढ्या गडबडीत आले, कारण मला माहिती आहे आईची खूप सेवा तुम्ही दोघांनी केली आणि मला माझी आई हवी होती, मला ह्या दागिन्यांची अजिबात हाव नाही, मला फक्त माझ्या आई पाहिजे होती. हे दागिने घेऊन मी काय करू, 3-4 लाखाचे दागिने त्याच्यासमोर काहीच नाहीत. माझी आई गेली आणि ह्या दागिन्यांचं मला काही लोभ नाही, मला अजिबात हे दागिने नको आहेत तुमचे, असं म्हणून ते दागिने तिला देते. आणि आपल्या भावाला म्हणते, दादा तुला तर कळायला पाहिजे होतं, वहिनी एक 3-4 वर्ष झाले या घरात आली आहे, तिची म्हणजे गैरसमज तिचा होऊ शकतो, पण तुला कळायला पाहिजे होतं, तू का तिला सांगितलं नाहीस की माझी बहीण अशी नाही, ती लालची नाही, असं तू सांगायला पाहिजे होतंस ना. मला तुझ्याकडं अशी अपेक्षा होती, तू सांगायला पाहिजे होतंस की माझी बहीण अशी नाही, तू असं तिला बोलू नको. तुम्ही दोघंही ओळखायला चुकला, ही गोष्ट माझ्या मनात कायम राहील, कारण
मला कधीच पैशाची हाव नव्हती. मी माझ्या आयुष्यात कधीच असं म्हटलं नाही की दादा मला म्हणजे जे काही इस्टेटीचा भाग असेल काय असेल ते सगळं दादालाच मिळावं असं माझी अपेक्षा आहे. कारण तुम्ही दोघांनी आईची सेवा केली, सगळं कर्तव्य तुम्ही दोघांनी केलं आणि मी तुमची इस्टेट मागेन असं का वाटतंय तुम्हाला? मला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला माझी आई हवी होती. जर मागितलं असतं तर फक्त मी माझ्या आईला मागितलं असतं. इस्टेट घेऊन मला काहीच करायचं नाही. भलेही आत्ता आमच्यावर वाईट प्रसंग होते, पण आता त्यांना नोकरी लागली, त्यामुळं येतील चांगले दिवस. कारण माझ्या मनात कुठं पाप येत नाही. तुम्हाला जितकं पण आईवडिलांचं जे असेल सगळी प्रॉपर्टी तुमच्या दोघांची व्हावी हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही दोघांनी सुखात राहावं एवढीच मी नेहमी देवाकडे पण प्रार्थना करते. माझा भाऊ आणि माझी भाऊजई सुखी राहावी. कारण मला ह्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही की मला यांची स्टेट मिळावी, त्यांनी मला द्यावं, त्यांनी मला दिलं तरच मी तुमच्याशी चांगली वागेन असं अजिबात कधीही मनात आणू नका. तुझी बहीण दादा अशी नाही आहे रे. तू लहानराचं मोठं झालो आपण एकत्र, तरी पण तू मला ओळखू शकत नाहीस. तर यापुढं कधी असा गैरसमज करून घेऊ नको रे दादा. कारण मला फक्त तू नाती हवी आहेत, पैसा अजिबात नको आहे मला. तर आजकाल असंच होतं नेहमी. सगळ्यांना वाटतं की बहिणी फक्त मागायला येतात. आता रक्षाबंधन आले त्यावेळी तर भाऊजा सगळ्या नाक तोंड मुरडतात. ते येणार भाऊ ननंद येणार म्हटलं की ह्यांना तळपायच्या मस्तकाला जाते. सगळ्यांना वाटते आमची ननंद अशी नाही. पण जरा त्या लेवलने आपण पण विचार करून बघा. तुम्ही जर चांगले राहिलात तर ती पण चांगलीच राहणार ना तुमच्या बरोबर. तुम्ही पण तसेच राहा ना. कशाला उगच विनाकारण ती मागायला चालली असेल, कशाला गैरसमज करून घ्यायचा. आपण चांगलपणा दाखवला की सगळं जग चांगलं असतं. त्यासाठी आपले विचार बदलण्याची गरज आहे. स्वतः बदला म्हणजे जग बदलेल. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या पण आसपास अशा काही गोष्टी घडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्या तुमच्यापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवेन. कुठल्याही बहिणीवरती असं अत्याचार करू नका. कारण त्या ह्या घरात पाहुणे असतात. पाहुणे म्हणून तुमच्या घरात येत असतात आणि पाहुणे म्हणूनच राहत असतात, जात असतात. त्यांना कधी कुठल्या गोष्टींची हाव नसते. काय काय वेळेस गैरसमज होतात. का होतात? कारण भाऊ तुम्ही जर तसं वागलात ना तिच्याशी तर ती दुखावली गेली तर कदाचित तुम्हाला ती रागात मागत पण असेल इस्टेट. कारण रागात. पण बहिणी अशा नसतात.